काल जो की निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केलेला आहे तो एक प्रकारचा लोकशाहीतला कितवा खून आहे हेच आपल्याला मोजायला लागेल. शरद पवारसारख्या ज्या माणसाने या पक्षाला जन्म घातला, त्याने अनेकांना पदं दिली, त्या पदांचा दुरुपयोग करून सत्तेच्या मोहापाटी तुरुंगातली अटक टाळण्यासाठी अनेक सहकारी आपले सोडून गेले आणि आजचा शेवटचा निर्णय आला. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे की पक्ष आणि चिन्ह नसलं तरी शरद पवार ही व्यक्तीच म्हणजे पक्ष आणि ती चिन्ह आहे या उद्दिष्टाने ते काम करण्यात आणि म्हणून आज चिपळूणचे सगळे राष्ट्रवादीचे जो मूळ पक्ष आहे ते एका फोनवर सर्व जमले, सर्व पदाधिकारी जमले, कार्यकर्ते जमले आणि त्यांना सगळ्यांना जाणीव झाली की पक्ष धोक्यात आला म्हणजे आपली राजकीय कारकिर्दी धोक्यात आली आहे आणि त्यातून आपल्याला टाळून सुद्धा जाहीर आपल्याला सर्व लोकांपर्यंत जाऊन सांगणं हे इतकंच आहे गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्वांनी आपापली पदं आपला मानपान बाजूला ठेवून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या पुनरुभारणीसाठी आपल्याला काम करायचं आहे. जो निर्णय आला त्याचं मला वाटतं चिपळूणात सुद्धा फटाके वाजून स्वागत केलं जाणार आहे. मला वाटतं 2-3 दिवसात त्याचा त्यांनी उत्सव करणार आहेत. कुठेतरी जर मनाला खंत असेल, राजकारण सगळी आपण सोडून देतो, पण मनाला खंत असेल की ज्या माणसानं आपल्याला सगळं दिलं त्या माणसाच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांच्यासोबत आपण सहकार्याने काम करतोय त्या जाणीवच ह्याच्या राजकारणाने संपलेले आहे. म्हणजे आपण एखाद्या पाय मातीची नजरेट करायची आणि त्यांची देवारी बांधायची अशी भूमिका सध्या समाजाची संवेदनशीलता संपलेली लोक घेत आहेत. प्रश्न जे निर्माण करतात त्या प्रश्नाला भिडायचंच नाही. ज्यांनी प्रश्न निर्माण केले त्यांच्याच जाऊन बसायचं आणि त्यांच्या मांडी जाऊन बसायचं म्हणजे परत प्रश्न उभे करणारे आपल्याकडे कोण येणार नाहीत अशी भूमिका घेऊन काही जण राजकारण वावरत आहेत. अशा लोकांना लोकप्रियतेच्यावर स्वार होऊन जर असं वाटत असेल की पुन्हा एकदा जनता आपल्याच मागे राहील तर तो त्यांचा भ्रम आहे. जनतांनी भल्या लोकांना खाली आणलेलं आहे. इंदिराजीसारख्या असं महाबलाढ्य नायिकेला खाली उतरवतो. आणीबाणीची परिस्थिती तुम्हाला कोणा तरुण पिढीत माहीत नसेल, पण ती परिस्थिती यांना आठवते. पण त्याच इंदिरा गांधींनी 2.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा ताकदीनं संपूर्ण देशावर राज्य केलं होतं. त्यामुळे आता जे भ्रमात आहेत की जातीचं राजकारण आपण परवा बघितलं की आमच्या हिंदू समाजामध्ये पौष महिन्यामध्ये जो महिला वर्ग आमचा आहे की आमच्या पौषमध्ये कुठलेही कार्यक्रम आम्ही करत नाही शक्यतो. तर तरीसुद्धा शंकराचार्यासारखं आपण जे हिंदू लोक मानतो, ज्याला जसे मुस्लिम समाज पैगंबराचे आदेश मानतात तसं आपल्या हिंदूमध्ये आपण शंकराचार्य मानतो. हे सारखे ओरडत होते की पौष महिना आहे तर अशा वेळी काय कार्यक्रम करू नका. पण तरीसुद्धा त्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या आणि पौष महिन्यात एकाच व्यक्तीवर कॅमेरा, एकाच व्यक्तीच्यावर लक्ष, 11 दिवसाचा उपवास सुटला, पाया पडले म्हणजे रामापेक्षा ते मोठे झाले. देशातले प्रथम नागरिक जे राष्ट्रपती त्यांना कुठेही त्यात घेतलं गेलं नाही. अशा प्रकारची हुकुमशाही अनिर्णित घोषित केलेली आपली जन. त्या हुकुमशाही जर तुकं असेल तर माशी आमचा योगेश शिर्के बोलला की तळापासून सुरुवात केली पाहिजे आणि क्रांती ही खालची लोक करतात, गवळलेल्यासारखी लोक क्रांती करतात. ती क्रांती आपल्याला घडवायची इथून जर सुरुवात केली तर तो देशापर्यंत मेसेज जाईल. आणि म्हणून आजची निषेध आणि काळ्या फिती लावून वरनं आदेश येण्यापेक्षा आपला आपण जरी केलं असं तरी चाललं असेल. तो आदेश महत्त्वाचा नाही. आपण काळ्या फिती लावून जो निषेध केला आहे तो निषेध म्हणून जे चिपळूणमध्ये अशा प्रकारचा उत्सव साजरा करणार आहेत सामान्य जनतेला मी आवाहन करेन की तुम्ही विचार करा. म्हणून मी माशी म्हटलं की निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये एक उल्लेख करायला लागेल की जे सत्तेत येईल त्यांच्यात मी जाऊन बसणार. अशा प्रकारची जर राजकारणात भूमिका घेतली गेली तर राजकारणात सुद्धा जी काही चांगली लोक आहेत ती सुद्धा याची बंद होतील. आणि म्हणून अशा प्रकारचे आपण आज जमलोय तो निषेध करतोय आपण निवडणूक आयोगाचा. भविष्यातले निकाल त्यांच्यात जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत ते त्यांच्या बाजून येतील. पण सामान्य जनता ही खरी फार मोठी ताकद असते आणि म्हणून माकडांनी संपूर्ण रामायणमध्ये घडवलं तसे आपण सर्वजणच शरद पवारांच्या मागे राहणार आहोत. शरद पवारांचं वयाकडे न बघता, कारण परवा अजितदादा म्हणले की शेवटचं माझं इलेक्शन म्हणून मी कोणतरी मतं मागायला येतील. किती बोलायचं आपण, कुणाबद्दल बोलायचं. ज्या भाजपने हे सर्व देशात घडवलंय तो मात्र नामाने राहतोय आणि तो मात्र आता आमच्या शेजारचा जिल्हा तिथले खासदारांनी लिहून दिलंय की शरद पवार हे हुकुमशाही आहे. अरे शरद पवार जर हुकुमशाही असते तर तुमच्या मुलगीला मंत्रीपद, तुमच्या भावाला पद, तुमच्या पुतण्याला पद ही हुकुमशाही तेव्हा हुकुमशाही दिसली नाहीत का? किती खालच्या लेवलला भाजपवाले आमच्याच लोकांच्या घरात भांडणं हे करतायत. हे समोर लोकांपुढे आणणं आपलं गरजेचं आहे. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना सांगेन की आता आपण जोमानं 3 पक्ष आपले एकत्र आहेत. परवा उपदेशांची सभा झाली, 3 पक्ष एकत्र होते. आपण जोमाने सगळ्यांनी काम करूया आणि 3 पक्ष मिळून उमेदवार कोण असेल त्यापेक्षा तो आघाडीचा उमेदवार आहे आणि सत्ता आपल्या उलटून टाकायची जातीपाती राजकारण. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि सामान्य जनतेला सांगेन की आम्ही आज जाते असेल तर तुम्ही जर सुखात जात तर तुम्ही शेत उतरा, सक्रिय नका उतरू, पण तुमच्या जे पवित्र मत आहे त्या मतातून ही सत्ता उठवण्याची तुम्ही आम्हाला मदत करा. एवढी मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.